गावाकडनं येता वेळेस लिंबू घेऊन आले ती म्हटलं चला लोणचं बनवूया। तर बघा मी सगळ्यात अगोदरचं लिंबू धुवून घेतले होते। त्यानंतर एक पातेलं घेतलं, त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, पाणी उकळू दिलं आणि त्यानंतर थोडे थोडे करून लिंबू टाकले होते। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले होते अगोदर। लिंबू शिजेपर्यंत म्हणजे लिंबू 10 मिनिटं शिजवून घ्यायचे होते, कारण ते मुरजल्याला हवे लोणच्यामध्ये। लिंबू शिजेपर्यंत म्हटलं थोडासा गूळ कापून घेऊया। तर मी इथं अर्धा किलो गूळ घेतलेला होता आणि बघा माझं पिल्लू कसं मध्ये मध्ये हाय हाय करतं, त्याला व्हिडिओ त्याला खूप आवडतं। गूळ कापेपर्यंत इथं लिंबू शिजलेले होते। लिंबू एका चाळणीमध्ये काढून घेतले। त्यानंतर थोडे थोडे करून कापत होते, गरम असल्यामुळे ते कापला येत नव्हते। मग थोडे थंडी होऊ दिल्यानंतर कट करून घेतले सगळे लिंबू। लिंबूचे 2-2 तुकडे करायचे होते। बघा इथे लिंबूचे 2-2 तुकडे झालेले होते। त्यानंतर कढई गरम करायला ठेवली, कारण इथं कढईमध्ये बनवणार होत मी, कारण की कढईतच कसं एकदम मस्तपैकी मिक्स होतात ते। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, त्या तेलामध्ये थोडी मोहरी टाकली, कारण मोहरी आणि लाल मिरची पावडर टाकल्यानंतर छान लागतात लोणचं, तिखट गोड होतं ना त्यामुळे। मग मोहरी छानपैकी तडतडू दिली, त्यानंतर थोडी 2 चम्मच मिरची पावडर टाकलं, तुम्ही तुमच्याकडून टाकू शकता तिखट किंवा काही। आणि मिरची पावडर टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून बारीक केलेला गूळ टाकून घेतला। गुळाला मस्तपैकी असं मेल्ट होऊ दिलं, तोपर्यंत हलवत राहायचं आहे आपल्याला गुळाला। बघा गूळ चांगल्यापैकी मेल्ट झाल्यानंतर आपण जे कापून घेतलेले लिंबू होते ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे गुळामध्ये। आणि हे बघा आता याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे, कारण की याच्यामध्ये पाणी तयार होतं लिंबूचं आणि गुळाचं।